You to all students. Next point is after the end correction, that is vibration of air column in a pipe closed at one end. याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम बघायचं आपल्याला एका ऑर्गन पाईपमधलं, पण ह्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, ती पाईप एका बाजूला क्लोज आहे. तर सुरुवातीला हा पॉईंट सुरू करण्याच्या आधी आपण बेसिक थोडेसे पॉईंट्स कन्सेप्ट बघूयात. एखादी ऑर्गन पाईप घेतली तर त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी येतात. एक म्हणजे पाईप एका बाजूला क्लोज असलेली आणि एक म्हणजे दोन्ही बाजूला ओपन असलेली. राईट, सेम हाईटची घेऊयात आपण. तर याच्यामध्ये इकडे तरी हा दोन्ही बाजूला ओपन आहे, याचा अर्थ जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीचे वेवलेंथ जे आहेत ते वेगवेगळ्या वेवलेंथचे आपल्याला इथे वेवफॉर्म जे आहेत ते तयार झालेले दिसतील. स्टेशनरी वेव जे आहेत ते फॉर्म होतील, कारण की दोन्हीकडे हे ओपन आहे. अँटीनोड जे आहे इथं तयार होतील. पण इथं कसं स्टेशनरी वेव तयार होणार? क्लोज्ड ॲट वन एंडमध्ये स्टेशनरी वेव कसे तयार होतील? ही तर एक रिजिड बाउंड्री आहे. रिजिड बाउंड्रीचा अर्थ काय? जिथे फ्रिक्वेन्सी जी आहे किंवा नोड जो आहे, नोडची व्हॅल्यू जी आहे आपल्याला तिथं कम्प्लिटली ती फ्रॉम मेन पोझिशनला नोडच आपल्याला मिळतं रिजिड बाउंड्रीच्या इथे. आणि तिथं डिस्प्लेसमेंट जी आहे ती होऊ शकत नाही. झिरो डिस्प्लेसमेंट असतं आणि नोड प्रेझेंट असतं, त्याला रिजिड बाउंड्री म्हणतो. फ्री बाउंड्री म्हणजे तिथे अँटीनोड तयार होतात. ऑलवेज अँटीनोड इज फॉर्म इन फ्री बाउंड्री. ते आपल्याला ओपन एंडमध्ये दिसतं. तर आता क्लोज असलेली एक बाजू जर क्लोज असेल आणि एक ओपन असेल तर अँटीनोड जो आहे ते पाईपची थोडासा वर जाऊन, कारण की इथं सुद्धा बघा ह्याला अडथळा आहे. पाईपच्या ह्या दोन्ही हाईट्समुळे इथे अडथळा येतो अँटीनोड तयार होण्यासाठी. त्यामुळे तो थोडासा वर जाऊन आपल्याला अँटीनोड जो आहे तो तयार होतो आणि इकडे काय आहे, नोड आहे. तर याच पाईपशी रिलेटेड आपल्याला बघायचं आहे. तर इथं आपल्याला स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू गिवन एक्सटर्नल force or forced frequency we have to apply. Due to that here stationary wave is formed. स्टेशनरी वेव्ह आता कसे तयार होतील? कारण की या रिजिड बाउंड्रीवर गेल्यानंतर ऑब्विसली हे स्टेशनरी वेव्ह हे फ्रिक्वेन्सी काय होईल, जी आपण एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी पास केली आहे बाहेरून, ती काय होईल, रिजिड बाउंड्रीवर जाऊन काय होईल, इट गेट रिफ्लेक्टेड. इट इज रिफ्लेक्टेड इन बॅकवर्ड डायरेक्शन. ड्यू टू दॅट same identical waveform is generated and stationary wave is formed. आता हे मी जास्त दाखवलं असं तुम्हाला कळण्यासाठी दाखवलं, पण ॲक्च्युली एवढेच वेवफॉर्म जे आहेत ते तयार होतात. हे बघा, हे एकमेकांना मीट झालेले आहेत, म्हणजे इथे दिसताना तुम्हाला दोन वेव्ह दिसतात. इट मीन्स दॅट एक वेवफॉर्म आपण पास केलेली आहे रिजिड बाउंड्रीकडे, एक्सटर्नल फोर्स लावून फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सीचे वेवफॉर्म पाठवलेले आहेत. तर त्याच वेळेस इट गेट रिफ्लेक्टेड इन बॅकवर्ड डायरेक्शन ड्यू टू व्हॉट? ड्यू टू रिजिड बाउंड्री. रिजिड बाउंड्रीमुळे ते रिफ्लेक्ट होतात आणि ज्यामुळे स्टेशनरी वेव्ह जी आहे ती क्लोज्ड ॲट वन एंड असलेल्या पाईप्समध्ये सुद्धा तयार होते. तर हे झालं बेसिक पॉईंट्स. तर आपण मॅथमॅटिकली बघूयात व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंडमध्ये आपण काढूयात व्हायब्रेशनचे. आपल्याला 3 केसेस ह्यामध्ये दिसतील. ते कुठले कुठले पॉसिबिलिटीज आपण बघूयात. यामध्ये हा पहिला मी परत एकदा ड्रॉ करते डायग्राम. पहिली कंडिशन, पहिलं फिगर, त्याला आपण म्हटलं तर ए तुम्ही नाव द्या. तर यामध्ये बघा, या केसमध्ये की आत्ताच मी सांगितलं की आपल्याला हा एका एंडला क्लोज असल्यामुळे इथे नोड आहे आणि इकडे वरती अँटी नोड आहे. तर याच्यामध्ये याची एअर कॉलमची जी लेंथ आहे, दॅट होल लेंथ वी हॅव टू कन्सिडर ॲज अ स्मॉल एल. तर आपल्याला करेक्टेड लेंथ सुद्धा इथे काढता येईल. एलची व्हॅल्यू दॅट इज एल इज इक्वल टू, आताच तर त्यासाठी आपण वेवफॉर्मची व्हॅल्यू बघूयात. एक वेवफॉर्म मी दाखवते तुम्हाला. स्टेशनरी वेव्हची व्हॅल्यू आपण बघूयात, वेवलेंथची व्हॅल्यू बघूयात स्टेशनरी वेव्हमध्ये. हा पूर्ण म्हणजे किती झाला? हा लॅम्बडा झाला. ओके, आणि इथून ते इथंपर्यंत हा एवढा म्हणजे दॅट इज लॅम्बडा बाय 2. इथून ते इथंपर्यंत म्हणजे हा झाला लॅम्बडा बाय 4. आता हे फिक्स पॉईंटला इथं आहे नोड फ्रॉम मेन पोझिशन, जिथे डिस्प्लेसमेंट काहीच नाही आहे. इथे सुद्धा डिस्प्लेसमेंट काही नाही आहे, नोड. आणि इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तुम्हाला मध्यभागी इथं दिसते, दॅट इज अ अँटी नोड.
नोड टू अँटी नोड म्हणजे एवढाच पार्ट इथं आपण ड्रॉ केलेला आहे फर्स्ट केसमध्ये. म्हणजे स्टेशनरी वेव्ह डेव्हलप व्हायला लागलेत फ्रॉम मीन पोझिशन, नोडकडून त्या अँटी नोडकडे चाललेले आहेत, त्यावेळेस एवढा वेव्हफॉर्म आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे λ/4. ड्यू टू दॅट कॅपिटल L इज इक्वल टू वी हॅव टू कन्सिडर ॲज λ/4. देन लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू काय करते तिथं 4L. सिम्पली लॅम्बडा इज इक्वल टू मॉडिफाय केलं तर काय, लॅम्बडाला आपण इकडे घेतला तर 4चं मल्टिप्लिकेशन L शी होईल, लॅम्बडा इज इक्वल टू 4L. And we know that the relation between velocity, frequency and wavelength v is equal to n lambda. Therefore, n is equal to v upon lambda. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला आत्ताच काढलेली आहे, दॅट इज 4L. n is equal to v as it is. लॅम्बडाची व्हॅल्यू इथं पुटअप केली तर काय येणार 4L. ह्याला वाटलं तर आपण देऊयात इक्वेशन नंबर 1. काय देऊयात इक्वेशन नंबर, दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. n is equal to v upon 4L. ओके, तर हा आपला फर्स्ट केस झाला. त्याच्यानंतर सेकंड, तर ह्याच्यामध्ये बघा दिस इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्याला आपण म्हणू शकतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड फर्स्ट ओव्हरटोन किंवा फर्स्ट हार्मोनिक, नॉट ओव्हरटोन, फर्स्ट हार्मोनिक. देन आफ्टर दिस वन पुढचा बघूया, पुढचा वेव्हफॉर्म सेकंड केस, व्हायब्रेशन्स वाढत चाललेले आहेत, क्लोज असेल तर कशा पद्धतीने आपल्याला वेव्हफॉर्म तयार होताना दिसेल. हे बघा सेकंड केस मध्ये हा एवढा आहे, हा वरून गेला तर एक लूप तयार होईल आणि अशा प्रकारे आपल्याला दिसेल. इथं नोड, इथं मध्यभागी हाय मॅग डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे अँटी नोड तयार होईल, इथं परत नोड आणि इथं वरती अँटी नोड. नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, अल्टरनेटिंग स्टेशनरी वेव्ह तयार झाले आहे. अल्टरनेटिंग आपल्याला नोड अँटी नोड तयार मिळालेला आहे. इन दॅट केस अगेन दिस इज अ स्मॉल एल. देन L इज इक्वल टू, आता बघा इथं किती तयार झाले, नोड टू अँटी नोड. हा कंप्लीट म्हणजेच आपण काय सांगितले, नोड टू नोड λ/2. λ/2 प्लस परत एवढा पार्ट आहे, इथपर्यंत आहे, एवढा आणि एवढा आहे, बरोबर आहे. हा कंप्लीट आणि एवढा आहे, म्हणजे नोड टू नोड झाल्यानंतर नोड टू अँटी नोड आहे, म्हणजे अजून एवढा पार्ट आहे. हा λ/2 आणि प्लस λ/4. मग आपल्याला L इज इक्वल टू काय करावं लागेल, इथे लिहिते बघा, इथं लिहिते L इज इक्वल टू λ/2 प्लस λ/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर व्हॅल्यू काय येईल, 4λ प्लस 2λ. काय 4λ प्लस 2λ डिवायडेड बाय 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 4 दूनी 8 खाली लिहिलेलं आहे, 4 प्लस 2 6, 6λ/8. दोघांना भाग उडवा, दोन्ही ह्याला भाग जातोय, बरोबर. 3λ/4 अशी आपल्याला L ची व्हॅल्यू मिळाली. L इज इक्वल टू 3λ/4 अशी व्हॅल्यू मिळाली. तर यालाच आपण मॉडिफिकेशन करू शकतो, लॅम्बडाची व्हॅल्यू काढू शकतो आपण. काय, लॅम्बडा इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार 4L अपॉन 3. लॅम्बडा इज इक्वल टू काय 4L. आता लॅम्बडा आपण सेपरेट काढला, 4 इकडे आल्यानंतर L ची मल्टिप्लिकेशन होईल आणि हा इकडे इज इक्वल टू या बाजूला आला की डिवाइड येईल, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय आला 4L अपॉन 3. ही झाली लॅम्बडाची व्हॅल्यू. बट वी नो दॅट वन मोर व्हॅल्यू, दॅट इज एनचा हाच फॉर्म्युला, रिलेशन v इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन इज इक्वल टू काय आहे v अपॉन लॅम्बडा. आता इथं लॅम्बडा घेण्याऐवजी आपण काय घेऊयात, λ1 करूयात. इथं सुद्धा λ1 करा, याला सुद्धा λ1. सेकंड केस आहे ना, λ1 करा, λ1, ह्याला n1 आणि ह्याला λ1 करा. λ1 ची व्हॅल्यू काय आली 4, v ॲज इट इज 4L अपॉन 3. v अपॉन 4L म्हणजे काय आहे, v अपॉन 4L म्हणजेच काय आहे
दिस वन एन काय आहे व्ही अपॉन 4l म्हणजेच व्ही अपॉन 4l अपॉन 3 आहे. हा 3 वर गेला तर 3 व्ही सोबत काय होईल मल्टिप्लिकेशन होईल. मग n1 इज इक्वल टू काय 3v अपॉन 4l येईल. बरोबर. मग v अपॉन 4l म्हणजे काय तर या बाजूला लिहिते मी वर हे बघा खालचा हा स्टेप n1 इज इक्वल टू काय आहे v अपॉन 4l अपॉन 3 लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आपण पुटअप केली इथं तर हा वर गेल्यानंतर 3 सोबत मल्टिप्लिकेशन होईल 3v अपॉन 4l. तर 3v अपॉन 4l गेलं v अपॉन 4l ही व्हॅल्यू म्हणजेच काय आहे इक्वेशन नंबर 1. पुट इक्वेशन नंबर 1 इन दिस इक्वेशन n1 इज इक्वल टू काय 3n. दिस आर इक्वेशन नंबर सेकंड. n1 इज इक्वल टू 3n. n ह्याला आपण म्हणू शकतो सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन काय सॉरी थर्ड हार्मोनिक थर्ड आहे ना 3n म्हणजे थर्ड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन. कारण की फंडामेंटल नंतर वाढत गेलेला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर म्हणून हा आपला फर्स्ट ओव्हरटोन असणार आहे. n1 इज इक्वल टू 3n मिळालेला आहे. फर्स्ट केसमध्ये n इज इक्वल टू v अपॉन 4l अशी व्हॅल्यू मिळालेली आहे. देन आता ह्याच्या नंतर थर्ड केस काय येईल आपला थर्ड वन थर्ड जो आहे तो असणार आहे वेवफॉर्म दॅट इज ड्रॉ वन सेकंड बघा ह्याच्यामध्ये नोड मध्यभागी आयला अँटी नोड नोड अँटी नोड नोड आणि इथं अँटी नोड ह्याची हाईट सुद्धा आपण स्मॉल एल इज इक्वल टू इथे सुद्धा बघा आता किती तयार झालेले आहेत ह्या लूपनुसार हे बघा हा असं पूर्ण लूप म्हणजे हा लॅम्बडा आहे. इथे एवढा म्हणजे लॅम्बडा बाय 2 आहे आणि ह्याचा अर्धा हा एवढा म्हणजे किती आहे लॅम्बडा बाय 4 आहे. नोड नोड मध्ये सुद्धा नोड हा अँटी नोड याचा कितपत तयार झालेले आहेत 2 लूप तयार झाले 1 2 आणि वरती 3 अँटी नोड अँड 3 node and 3 antinode is formed in third case. In that case L is equal to आता बघा इथं काही व्हॅल्यू आपली काय येणार आहे तर हा टोटल झाला लॅम्बडा एवढा हे बघा एवढा आहे. त्याच्या वर सुद्धा अर्धा आहे नोड टू अँटी नोड हा नोड टू अँटी नोड किती आहे लॅम्बडा बाय 4. मग L इज इक्वल टू लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4 किती येईल मग ह्याची व्हॅल्यू काय येईल दॅट इज L इज इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 4 काय आहे 5 लॅम्बडा बाय 4 अशी ह्याची व्हॅल्यू येईल. लॅम्बडा इथं काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजे टोटल व्हॅल्यू काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर व्हॅल्यू लक्षात येईल आपल्याला 4 प्लस 1 5 लॅम्बडा बाय ह्या दोघांचं 4 इंटू 1 4 5 लॅम्बडा बाय 4 येणार. म्हणजेच कसं मिळणार बघा ही व्हॅल्यू मी परत एकदा सांगते. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 लॅम्बडा प्लस 1 लॅम्बडा होल डिवायडेड बाय 4 प्लस 1 5 इज इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 4 ही व्हॅल्यू कशाची आली एल ची व्हॅल्यू आली. मग ह्याच्यावरून आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काढता येईल. लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल 4 बघा 4 इकडे आलं तरी ह्याच्याशी मल्टिप्लिकेशन 4l डिवायडेड बाय 5 अशी आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. देन नेक्स्ट स्टेप n2 इज इक्वल टू आता ह्याच्यामध्ये हा आपण लॅम्बडा घेण्याऐवजी ह्याला लॅम्बडा 2 म्हणूया लॅम्बडा 2
दिस ऑल्सो लॅम्बडा 2, तिकडे लॅम्बडा 1 होता. थर्ड केसमध्ये ह्याला लॅम्बडा 2 म्हणूयात. त्यानंतर त्याच्यानंतर पुढचा स्टेप काय येईल? We know that relation between frequency and wavelength, that is n2 is equal to v upon lambda 2. n2 is equal to v as it is. लॅम्बडा 2 ची आत्ताच व्हॅल्यू काढली आपण 4l upon 5. 5 वर गेला तर v सोबत काय होईल? मल्टिप्लिकेशन 5v upon 4l. अगेन v अपॉन 4l म्हणजे आपला पहिला केस सांगितला होता. पहिल्या केसमध्ये काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला? n इज इक्वल टू v अपॉन 4l. इक्वेशन नंबर 1 सांगितला होता. तर हीच व्हॅल्यू आपण परत इथे पुट अप करूयात. v अपॉन 4l काय येणार? n2 इज इक्वल टू 5n. n2 इज इक्वल टू व्हॅल्यू काय येईल आपल्याला? हे बघा n2 इज इक्वल टू 5n. इक्वेशन नंबर 1 आपण इथे पुट अप केला. v अपॉन 4l ची व्हॅल्यू n पुट अप केली तर आपल्याला काय मिळेल? n2 इज इक्वल टू 5n. दिस इज इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 1 आपला काय होता? इक्वेशन नंबर 1 पहिल्या केसमध्ये n इज इक्वल टू v अपॉन 4l. सेकंड n1 इज इक्वल टू 3n आणि थर्ड जो आहे n2 इज इक्वल टू 5n. असे 3 इक्वेशन्स आपल्याला मिळाले. दॅट इज व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम प्रेझेंट ओपन क्लोज्ड ॲट वन एंड. अशा आपल्याला 3 व्हॅल्यू जे आहेत ते काढता येईल. इथं बघा फिफ्थ हार्मोनिक. इन दिस केस वी हॅव टू कॅल्क्युलेट फिफ्थ हार्मोनिक अँड सेकंड ओव्हरटोन. इथं काय काढलं आपण? फिफ्थ हार्मोनिक अँड second overtone. Now in this point vibration of air column flows at one end. This point is completed. Next one is in this case next आता क्लोज ॲट वन एंड बघितला. पुढचा बघूयात व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ओपन ॲट बोथ एंड. बोथ एंड म्हणजे दोन्ही बाजूला पाईप जे आहे, जी ऑर्गन पाईप घेणार आहे ती कशी असणार आहे? ओपन असणार आहे दोन्ही बाजूला. आता ओपन असल्यानंतर अँटीनोड इज फॉर्म ॲट बोथ एंड. दोन्ही बाजूला अँटीनोड असतील म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होईल आणि स्टेशनरी वेव्ह जे आहे ते इझिली इथं फॉर्म होताना दिसतील. आणि इथं 2 अँटीनोड आणि 1 नोड जो आहे तो तयार होताना दिसेल. तर हा असेल इकडे अँटीनोड. हिअर ऑल्सो अँटीनोड. अँड लेंथ ऑफ दिस पाईप वी हॅव टू कन्सिडर ॲज अ स्मॉल एल. देन करेक्टेड लेंथ आपल्या एल काढायची असेल. एल इज इक्वल टू, जर एल ची व्हॅल्यू काढायची असेल तर एल इज इक्वल टू काय येईल? ह्याची व्हॅल्यू आपण काढूयात. अँटीनोड टू अँटीनोड. द डिस्टन्स बिटवीन स्टेशनरी वेव्हची एक प्रॉपर्टीज आहे. डिस्टन्स बिटवीन अँटीनोड टू अँटीनोड किंवा नोड टू नोड दॅट व्हॅल्यू इज लॅम्बडा बाय 2. मग याची व्हॅल्यू काय असणार आहे? लॅम्बडा बाय 2. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर लॅम्बडा. मॉडिफाय दिस इक्वेशन. लॅम्बडा इज इक्वल टू 2l असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. We know that very well the relation between frequency and wavelength. V is equal to n lambda. V means that is the speed, velocity of this wave. N means frequency of this wave. Lambda means wavelength. Then n is equal to v upon lambda. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. n is equal to v upon lambda. मग ह्याच्यामध्ये बघा v as it is. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला माहिती, पुट अप करा. v n इज इक्वल टू v अपॉन 2l अशी आपण व्हॅल्यू काढतो इथं. किंवा v इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो? v इज इक्वल टू 2nl. दिस इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आपण जे व्हॅल्यू काढले त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड फर्स्ट हार्मोनिक ह्याला आपण म्हणू शकतो. फर्स्ट हार्मोनिक आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू v अपॉन 2l. हे फर्स्टसाठी झालं. सेकंड केसमध्ये बघा काय होईल. सेकंडमध्ये आपल्याला पुढे पुढे एअर कॉलममध्ये व्हायब्रेशन्स कसे वाढत गेले, फ्रिक्वेन्सी कशी वाढत गेली ते आपण बघूयात. अँटीनोड 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 node node. This is a length. In that case, second
here 3 antinode and 2 nodes are formed. Vibration of air column वाढत गेले आणि स्मॉल एल कन्सिडर केलाय. देन कॅपिटल एल इज इक्वल टू आपण काढूयात किती मिळालेत आपल्याला अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2 अगेन लॅम्बडा बाय 2 म्हणजे हा लॅम्बडा बाय 4 पुढचा अजून 2 लॅम्बडा अँटीनोड आपल्याला किती मिळाले अँटीनोड टू अँटीनोड अँटीनोड टू अँटीनोड ड्यू टू दॅट वी हॅव टू कन्सिडर 2 लॅम्बडा 1 बाय 2 लॅम्बडा 1 डिवायडेड बाय 2 अशी आपण व्हॅल्यू कन्सिडर करूया. देन लॅम्बडा 1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय 2 L अपॉन 2 अशी व्हॅल्यू येईल. Therefore we know that the relation between frequency and wavelength again n1 is equal to काय घेऊयात आपण v लॅम्बडा 1. then डायरेक्टच घेते मी n1 इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा 1. मग लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2l अपॉन 2 ची व्हॅल्यू आपण पुटअप करूयात v अपॉन 2l अपॉन 2 पुटअप केला 2 वर गेला तर v सोबत त्याचा मल्टिप्लिकेशन होईल किंवा v अपॉन 2l इझिली आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू काय आहे वर केल्यावर मल्टिप्लिकेशन झाल्यावर काय व्हॅल्यू आपली हे बघा 2l अपॉन 2 आपण लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप केली लॅम्बडा 1 ची 2 हा वर गेला तर v सोबत मल्टिप्लिकेशन होईल मग येईल काय 2v अपॉन 2l असा येईल बरोबर आहे. याच्यामध्ये v अपॉन 2l म्हणजे काय आहे v अपॉन 2l किंवा कॅपिटल एल घ्या इथे कॅपिटल एल घ्या सॉरी स्मॉल एल झाले माझ्याकडून चुकून तर v अपॉन 2l म्हणजे काय आहे n आहे तर ही व्हॅल्यू इथे पुटअप आपण n करूयात n1 इज इक्वल टू काय 2n ह्याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणूयात आणि n इज इक्वल टू v अपॉन 2l तर इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. मी तर काय केलं इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू इथे पुटअप केलेली आहे त्यावरून आपल्याला n1 इज इक्वल टू 2n असं मिळालेलं आहे. म्हणजे हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे फर्स्ट हार्मोनिक असेल तर हा जो असणार आहे सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन असेल सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन इथून फर्स्ट ओव्हरटोन जो आहे तो स्टार्ट होईल कारण की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरच तो वाढत जाणार आहे म्हणजेच तो पहिल्यांदा काय असेल आपला फर्स्ट ओव्हरटोन असेल. त्यानंतर थर्ड केस आपण बघूया तिथेच थर्ड केस आपला काय होता ह्याच्यामध्ये आपल्याला आता इथं एक लूप मिळाला आता इथं किती लूप मिळतील आपल्याला 2. हे बघा इथं अँटीनोड नोड नोड अँटीनोड अँटीनोड नोड अँटीनोड हियर 4 antinode and 3 nodes are formed. In third case, vibration of air column which goes on increases, frequency increases. त्यामुळे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल 3 असल्यामुळे एवढ्याच लूपची व्हॅल्यू लॅम्बडा आहे बरोबर. अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2 अँटीनोड टू अँटीनोड अगेन लॅम्बडा बाय 2 अँटीनोड टू अँटीनोड लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 ची किती व्हॅल्यू झाले 3 झालेले आहेत म्हणून L इज इक्वल टू इथं काय 3 लॅम्बडा 2 बाय 2 ही आहे आपली ऑर्गन पाईपची लेंथ स्मॉल आहे L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2 बाय 2 देन L इज इक्वल टू आता L ची व्हॅल्यू काढली लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू काढूया लॅम्बडा 2 इज इक्वल टू काय 2L बाय 3 we know that very well. Then again frequency is a relation n2 is equal to v upon lambda 2 लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू इथे पुटअप करा इक्वेशन आपल्याला काय मिळेल v अपॉन आय विल राईट हियर काय ह्याची व्हॅल्यू बघा पुटअप करूयात आपण लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2l अपॉन 3 इथे पुटअप करूयात n2 इज इक्वल टू v as it is लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू 2l बाय 3
N2 इज इक्वल टू 3V/2L. 3 ॲज इट इज. V/2L म्हणजेच काय आहे, पहिल्या केसमधला n ची व्हॅल्यू n इज इक्वल टू काय आहे, V/2L आहे. पुट दिस व्हॅल्यू n इज इक्वल टू V/2L. V/2L ची व्हॅल्यू वी हॅव टू पुट अप n. N2 इज इक्वल टू 3n. दिस इज आवर थर्ड इक्वेशन. अशा आपल्याला बघा, हा आपला सेकंड इक्वेशन आहे आणि फर्स्ट जो होता तो म्हणजे कुठला होता, n इज इक्वल टू V/2L. हा आपला पहिला केस होता. ह्याला आपण म्हणू शकतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट हार्मोनिक. ह्याला म्हणू शकतो आपण सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन. दिस इज थर्ड हार्मोनिक सेकंड ओव्हरटोन. अशा प्रकारे आपल्याला 3 केसेस पाईप ओपन ॲट बोथ एंडमध्ये मिळतात. ओके. Next point we will discuss on our next lecture.